वृद्धाश्रमातील वृद्धांनाही होळी धुळवडीचा आनंद घेता यावा या उद्देशाने पतंजली योग समिती सावनेर व मातोश्री वृद्धाश्रम सोनपूर आदासा यांच्या संयुक्त विद्यमाने 3 दिवसीय योग उत्सवाचं आयोजन करण्यात आलं। या रंगोत्सवात घरादारापासून व आपल्या माणसांपासून दूर असलेल्या वृद्धांनी मनमुराद आनंद लुटला। पतंजली योग समिती सावनेर व मातोश्री वृद्धाश्रम सोनपूर आदासा यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाही मातोश्री वृद्धाश्रम सोनपूर आदासा येथे रंगाचा सण होळीच्या पावन पर्वावर 3 दिवसीय योग उत्सवाचं आयोजन करण्यात आलं। योग समाप्तीनंतर प्रदीप काटेकर यांची महाराष्ट्र पूर्व भारत स्वाभिमान मार्गदर्शक पदावर नियुक्ती तसंच वरिष्ठ पत्रकार योगेश कोरडे यांची मुंबई मराठी पत्रकार परिषद उपाध्यक्ष पदावर नियुक्ती व माजी नगरसेविका नयना झाडे व प्रदीप चंदन बटवे आदी मान्यवरांचं सामाजिक कार्यात विशेष योगदानाबद्दल शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। धुलीवंदनाच्या पावन पर्वावर मान्यवरांच्या उपस्थितीत रंगोत्सव साजरा करण्यात आला। त्यात जिल्हा समितीचे दिलीप येवले, दीपक जरगर, राजेंद्र जुवारकर, भावना टेंभरे, विजया लांडे, रसिका अस्वले, अनिता पवार यांच्यासह पदाधिकारी व सावनेर तहसीलचे प्रभारी गण, मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक, वृद्ध आश्रमवासी, पदाधिकारी, योग शिक्षक, सहयोग शिक्षक शेकडोच्या संख्येने उपस्थित राहून यांनी आयोजनाचा लाभ घेतला। रंग उत्सवाच्या आयोजनाकरता पतंजली योग समिती तालुका सावनेरचे किशोर डुंडेले, लता ढवळे, रेखा भुसारी, राजू काळबांडे आदींनी हे आयोजन केलं। मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक प्रदीप चंदन बटवे तसंच कर्मचाऱ्यांनी उपस्थित मान्यवरांच्या जलपानाची उचित व्यवस्था केली। वृद्धाश्रम येथे आयोजित रंगोत्सवात सावनेर पोलीस ठाण्याचे ठाणेदार अशोक कोळी, सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तेजसिंग सावजी, माजी नगरसेवक व पत्रकार लक्ष्मीकांत दिवटे, जिल्हा परिषद सदस्य ज्योती सिरस्कर, कुपिया पोलीस विभाग प्रमुख वर्षा दुर्मे, ग्रामपंचायत सदस्य राकेश सूर्यवंशी यांनी भेट दिली व वृद्धाश्रम वासियांचं उत्साहवर्धन करून रंग गुलाल लावून आशीर्वाद प्राप्त केला। गाठीमध्ये जसा मधुरता असते, गाठी एकमेकाला बांधून मग ती गाठी तयार होते आणि अशी गाठी सुमधुर होते। अशी गाठ बांधून गाठी तयार करणारे आमचे किशोरजी यांचं खरोखर संघटन चातुर्य, मग ते कुठल्याही क्षेत्रात असो, पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी असं म्हटलं की आम्हाला सटका आंबा आणि टाकलेले आहोत वगैरे वगैरे नकारात्मक भूमिका काढून टाका। तुम्ही समाजाचा चौथा आधारस्तंभ आहात। समाज तुमच्याकडे ज्या आदर्श भावनेने पाहते की तुम्ही असल्यामुळे समाजाचं जे काही असेल, समाजाचं स्वास्थ्य चांगलं राहतं, समाजामध्ये असलेली विकृती बाजूला होते, समाजामध्ये असणारे अनेक अनिष्ट बाबी काढण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे, असे तुम्ही सगळे पत्रकार बंधू। त्याचं कारण असं आहे की पत्रकारिता मीही अनुभवली आहे। वयाच्या 25व्या वर्षी मी तरुण भारताचा पत्रकार होतो आणि त्यानंतर पत्रकारितेमध्ये देखील मास्टर डिग्री मी घेतलेली आहे आणि म्हणून मी जगलो आहे पत्रकारिता काय आहे ते, आणि मला माहित आहे सुख दुःख तुमचे मी समजू शकतो, परंतु तुम्ही समाजाचे शिरोबिंदू आहात। ऐतिहासिक म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण माझ्यासाठी आजचा हा दिवस ऐतिहासिकच आहे। गेली 2 वर्षापासून मी या ठिकाणी किशोर भाऊंनी एकदा आग्रह केला, त्याच्यानंतर मीच फोन करतो की किशोर भाऊ मला या कार्यक्रमाला यायचं आहे। पूर्ण महाराष्ट्रभर कार्यक्रमासाठी लोक माझी वेळ मागतात, तर मी किशोर भाऊंना इथल्या कार्यक्रमासाठी वेळ मागतो आणि खरंच आंतरिक समाधान या ठिकाणी आहे। किशोर भाऊंनी सांगितलं मार्गदर्शन करा, तुमच्या सर्व ज्येष्ठ मंडळीसमोर मी मार्गदर्शन करणे एवढा मोठा नाही। मान्यवरांनी तसंच वृद्धांनी एकमेकांना रंग लावून धुलीवंदन साजरं केलं। या प्रसंगी सावनेर तालुका मीडिया टीमने उपस्थित राहून सर्वांना उत्साहित केलं। यामध्ये प्रामुख्याने दिलीप घोरमारे, विजय पांडे, पियुष झिंजुवाडिया, सूरज सेलकर, रवी किळबांडे, रवीना श्यामकुळे, दिनेश चौरसिया आदींनी प्रामुख्याने उपस्थित राहून रंगोत्सवाचा आनंद लुटला। आबालवृद्धांनी होली रंगोत्सव साजरा केला। प्रत्येक जण धुळवडीच्या रंगात रंगून गेला। पियुष झिंजुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।